नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि मी ॲडव्होकेट डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो नीटच्या सर्वात मोठ्या अपडेटमध्ये. ज्या विद्यार्थ्यांना पुढच्या काही दिवसामध्ये MBBSला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि डॉक्टर व्हायचं आहे त्यांनी हा पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा, कारण पुढे येणाऱ्या तुमच्या नीटच्या परीक्षेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट जी आहे NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून आलेली आहे. त्याचं प्रेस रिलीज आलेलं आहे, ते आपण त्या ठिकाणी वाचणार आहोत. त्यातून आपल्याला पुढच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती मिळणार आहे. तर चला चालू करूया आपण. नीटच्या बाबतीतली सर्वात मोठी अपडेट काय आहे तर नीट परीक्षा जी आहे जी 3 जूनला झाली होती ती आता कॅन्सल झालेली आहे. याचाच अर्थ आता परत नीटची परीक्षा घेतली जाणार आहे. ही साधी सरळ गोष्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे. नंबर 1 मध्ये परीक्षा कॅन्सल झालेली आहे आणि हेच जे आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी ज्याला आपण NTA म्हणतो, तर त्या NTA त्या ठिकाणी काय केलेलं आहे तर ते डिक्लेअर केलेलं आहे. बघा, नॅशनल टेस्टिंग एजन्सी प्रेस रिलीज कधीची आहे तर ही आपल्याला बघायला मिळते 12 मेची. रिगार्डिंग कशाच्या संदर्भामधली आहे तर तीही आपण या ठिकाणी बघून घेऊया की ती जी आहे तर ती आपल्याला बघायला मिळत आहे 3 मेला झालेल्या नीटच्या परीक्षेबद्दल. डिसिजन ऑन द एक्झामिनेशन ऑफ 3 मे 2026. काय द कंटिन्युएशन ऑफ इट्स प्रेस रिलीज डेटेड 10 मे. म्हणजे थोडक्यामध्ये नीटनं काय सांगितलं आहे NTA तर नीटची जी परीक्षा झाली होती त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी गोंधळ झालेला होता, काही प्रमाणामध्ये पेपर लीकच्या बातम्या आलेल्या होत्या. त्याच्यामध्ये काही तथ्य आहे का या बाबतीमध्ये 8 तारखेला आम्ही त्या ठिकाणी गव्हर्नमेंट सोबत कम्युनिकेट केलं आणि त्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की यामध्ये काहीतरी तथ्य आहे. त्यामुळे आज आम्ही 12 तारखेला गव्हर्नमेंटच्या परमिशन नंतर ही परीक्षा कॅन्सल केलेली आहे. कॅन्सल म्हणजे काय, या परीक्षेतला एकही प्रश्न, या परीक्षेतली एकही प्रोसेस पुढे कंटिन्यू होणार नाही. म्हणजे ज्यांना पेपर चांगला गेला असेल त्यांना, ज्यांना खराब गेला असेल त्यांना, या सगळ्यांना मिळून तो पेपर हा कॅन्सल केलेला आहे. पुढे जर आपल्याला नीट थ्रू ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला ही परीक्षा परत द्यावी लागेल. ही साधी सरळ गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. त्यांनी 8 तारखेपासून हा फॉलोअप चालू केलेला होता. 10 तारखेला त्यांनी अजून एक प्रेस रिलीज त्या ठिकाणी दिलं होतं त्याच संबंधीमध्ये, आणि मग त्याच्यावर बरीचशी चर्चा झाल्यानंतर नॅशनल विथ द अप्रुव्हल ऑफ द गव्हर्नमेंट म्हणजे त्यांनी गव्हर्नमेंटचं अप्रुव्हल घेतलं आणि काय केलं, कंडक्टेड ऑन 3 मे टू बी रिकंडक्ट एक्झामिनेशन ऑन डेट्स दॅट विल बी नोटिफाईड सेपरेटली. आता त्यांनी काय म्हटलंय की परत रिकंडक्ट होणार आहे, म्हणजे नीट 2026 ची परीक्षा पुन्हा एकदा होणार आहे. दुसरा प्रश्न महत्वाचा, कधी होणार आहे ते लवकरच ते नोटिफाय करतील. आता याच्याविषयी आपण डिटेलमध्ये नंतर बोलूया, ते कधी होऊ शकते, काय होऊ शकते, बरोबर आहे. इथपर्यंत आपल्याला गोष्टी कळली. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज फर्दर डिसाइडेड टू रेफर द मॅटर. कुठं पाठवलं मॅटर, CBI कडे. कशासाठी, चौकशीसाठी. जो काय पेपर लीकच्या बातम्या आल्या होत्या, पेपर लीकचे जे काय तथ्य सापडले होते त्याच्या अनुषंगाने डिटेल्ड मध्ये चर्चा करण्यासाठी, डिटेलमध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी CBI कडे हे प्रकरण वर्ग करण्यात आलेलं आहे. ही गोष्ट समजून घ्या. 10वी-12वी नंतर पुढे काय, ज्यांना कन्फ्युजन होत आहे त्यांनी आपल्या दिलेल्या नंबरवर त्या ठिकाणी कॉल करा आणि तुमचं कन्फ्युजन दूर करा. आपण करिअर काउन्सिलिंगसाठी त्या ठिकाणी एक वेबिनार ऑर्गनाईज करत आहोत, तो नक्की तुम्ही जॉईन करू शकता. रजिस्ट्रेशनसाठी दिलेला नंबर बघू शकता. पुढे नोटिफिकेशन मध्ये काय म्हटलेलं आहे तर पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की नीट जे NTA जे आहे ते NTA आतापर्यंत त्याच्या स्टँडर्डसाठी ओळखलं जातं आणि म्हणून त्याचं स्टँडर्ड मेंटेन करण्यासाठी जे काय अफवा किंवा ज्या काय तथ्य त्यांना सापडलेले आहेत त्यानुसार त्यांनी परीक्षा कॅन्सल केलेली आहे, जेणेकरून कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये. पुढे रजिस्ट्रेशन डेटा, कॅन्डिडेचर आणि एक्झामिनेशन सेंटर्स म्हणजे आपण जी आधी माहिती भरली ती तशीच राहणार आहे. आपलं जे सदस्यत्व होतं किंवा कॅन्डिडेचर होतं तेही तसंच राहील. इव्हन आपले एक्झामचे सेंटर्स पण तेच राहणार आहे. ती गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला परत फॉर्म भरायचा नाहीये, तुम्हाला कुठली फीस भरायची नाहीये, तुम्हाला आहे त्याच सेंटरवर फक्त कदाचित नवीन रोल नंबरनं परीक्षा द्यावी लागेल. ही गोष्ट समजून घ्या. पुढे अजून एक गोष्ट काय आहे तर ते एक्झामची फीस वापस देणार आहेत. काय करणार आहेत, further communication including reconducted examination dates and reissued admit card schedule will be issued through the official channels to the. आणि इथं बघा, फीस विल बी रिफंडेड. फीस विल बी रिफंडेड म्हणजे फीस तुम्हाला रिफंड केली जाणार आहे आणि याच्यानंतर जो काय खर्च होणार आहे तो खर्च पूर्ण NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी करणार आहे. त्यामध्ये तुमच्याकडून 1 रुपयाही घेतला जाणार नाही. त्यांच्या असं लक्षात आलं आपली चूक झाली, आपल्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास होतोय, त्यामुळे कमीत कमी आता आर्थिक जो भुर्दंड आहे तो विद्यार्थ्यांवर न लादता तो आपण सोसला पाहिजे. त्यामुळे NTA काय केलंय की स्वतः ते याचा खर्च घेणार आहेत. NTA इंटरनल रिसोर्सेस. इंटरनल रिसोर्सेस म्हणजे त्याचे जे फंड आहेत त्या फंड मधून ते खर्च करणार आहेत. पुढे आता नंबर माझा, कॅन्डिडेट्स अँड पॅरेंट्स, विद्यार्थी आणि पालक रिक्वेस्टेड टू रिलाय ऑन द ऑफिशियल चॅनल्स. ऑफिशियल चॅनल कुठलं आहे, NTAचं जे आहे ते इथं बघा. हेल्पलाईन तुम्हाला काही अडचण आली तर
व्हेरीफाईड रिपोर्ट्स जे त्याच्यानुसारच बघा. सोशल मीडियावर अफवांवर विश्वास ठेवू नका. हे 2 नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही फोन करू शकता. डायरेक्टर जे नॅशनल टेस्टिंग एजन्सी त्यांची सही आहे आणि संपर्कासाठी आपल्याला हेल्पलाईन पण या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. तर हा जो आपला वेबिनार आहे करिअर काउन्सिलिंगचा तो फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्यामुळे तुम्ही तो जॉईन करू शकता. आणि इतरही बाबतीमध्ये तुम्हाला जे काय अडचण असेल, MBBS ला जर नंबर नाही लागला तर कदाचित तुम्हाला BMS ला, BHMS ला, डेंटिस्ट असेल BDS ला किंवा इतर बाबतीमध्ये कुठे ऍडमिशन घ्यायचं असेल, कसं घ्यायचं, काय घ्यायचं या संबंधित पण काही तुम्हाला अडचणी असतील तर त्याही तुम्ही आपल्यासोबत शेअर करू शकता. पुढे सगळ्यात महत्वाचं, आता ही माझ्याविषयीची माहिती आहे. ज्या विद्यार्थ्यांना अजून माझ्याबद्दल माहिती नाही त्यांनी ही 1 मिनिट पॉज करून वाचून घेऊ शकता की मी कोण आहे, मी नेमकं काय करतो, या सर्व डिटेल्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक्झाम कधी होणार आहे. सगळ्यात महत्वाचा, एक्झाम कधी होणार आहे. 2016ला सिमिलर काइंड ऑफ एक केस झाली होती, त्यामध्ये साधारणतः 2 महिने मिळाले होते. मात्र ज्या पद्धतीनं आता सगळ्या घडामोडी चालू आहेत, मला असं वाटतं एक साधारणतः 30 ते 45 दिवसांचा वेळ तुम्हाला अभ्यासासाठी मिळू शकतो. यापेक्षा जास्त मिळेल असं मला तरी वैयक्तिक लेवलला वाटत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला पुढची जी तयारी आहे ती फार कमी वेळेमध्ये करायची आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. बरोबर आहे. किती दिवसामध्ये आपल्याला 30 ते 45 दिवसामध्ये तयारी करायची आहे. साधारणतः आता आपण जर बघितलं तर आज आपल्याला 12 मे त्या ठिकाणी आहे, 12 जून असेल. जून एंड पर्यंत परीक्षा होऊ शकते, त्यामुळे आपण आतापासून तयारीला लागलं पाहिजे. कदाचित पुढच्या 8 ते 10 दिवसामध्येच, पुढच्या आठवड्यातच कदाचित डेट नवीन येऊ शकते. नवीन ऍडमिट कार्ड पण तुम्हाला मिळू शकतात, त्यामुळे त्या तयारीत आपण राहिलं पाहिजे. पेपर डिफिकल्टी कशी असेल, पेपर अवघड असेल का सोपा असेल, तर मला असं वाटतं ज्या ज्या वेळेस असे पेपर लीकचे प्रकरण होतात त्यावेळेस डिफिकल्टी ही वाढलेली असते. डिफिकल्टी ऑब्विसली वाढलेली असते, त्यामुळे आपल्याला तयारी पण त्याच लेवलची करावी लागेल. अर्थात डिफिकल्ट वाढली तरी डिफिकल्ट पेपर सगळ्यांसाठीच असणार आहे. एखाद्याला सोपा, एखाद्याला अवघड असा काही विषय नाहीये. त्यामुळे फक्त आपली तयारी त्या लेवलला असू द्या. मेरिट थोडं कमी पण येऊ शकतं जर पेपरची डिफिकल्टी वाढली तर. त्यामुळं आता आपल्याला या तयारीमध्ये राहिलं पाहिजे की पुढच्या येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं तयारी करायची आहे. हा झाला दुसरा. नंबर 3, टेम्परामेंट. सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की इथून पुढच्या काळामध्ये टेम्परामेंट कसं ठेवलं पाहिजे. काय होतं की सायकोलॉजिकली सबकॉन्शियस माइंड काय असतो, एकदा एक्झाम झाली की त्यांना ते सगळ्या गोष्टी विसर पडायला सुरुवात झालेली असते. आपण जी काय एक तयारी केलेली असते त्याला सबकॉन्शियस माइंडला एक ट्रिगर जातो किंवा इथून पुढे आता याची आपल्याला आवश्यकता नाही. ऑटोमॅटिकली त्या गोष्टी डिलीट व्हायला लागतात आपल्या मेमरीमधून. तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला सबकॉन्शियस माइंडला तो ट्रिगर देऊन सगळं रिटेन करायचं आहे. त्यामुळे सबकॉन्शियस माइंडला आतापासून तयारीला लागा की मी मागच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये जो काय अभ्यास केलेला आहे तो मला परत उपयोगात आणायचा आहे आणि त्याच अभ्यासाच्या बेसिसवर मला नीटची पुढे होणारी परीक्षा द्यायची आहे आणि मला ती पास करायची. आपण मॅनिफेस्टेशन पण करतो की आपल्याला खूप चांगले मार्क मिळाले आहेत, आपलं MBBS ला ऍडमिशन झालेलं आहे, आपण प्रथम वर्षात शिकत आहोत. या पद्धतीने आपण जर मॅनिफेस्टेशन जरी केलं तरी सबकॉन्शियस माइंड त्या लेवलला कामाला लागतो. रोज आपल्याला एक आठवण करून द्यायची आहे, मागच्या दिवसात मी जे काय वाचलेलं आहे त्याचा मला वापर त्या ठिकाणी परत परीक्षेसाठी करायचा आहे, असं सबकॉन्शियस माइंड सांगत आपल्या ज्या काय मेमरीज फेड झालेल्या आहेत, ज्या काय गोष्टी डिलीट झालेल्या आहेत त्या परत आपल्याला रिस्टोर करता येतात, त्या परत आपल्याला रिव्हाइव्ह करता येतात आणि सोबतच अर्थातच आपल्याला अभ्यास पण चांगल्या पद्धतीनं चालू करायचा आहे. अभ्यासाच्या बाबतीमध्ये पण तुम्हाला कधी काही जर अडचण आली तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. मी स्वतः त्या ठिकाणी MUHS महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस नाशिकचा गोल्ड मेडलिस्ट आहे, त्यामुळे तुम्हाला त्याची काळजी करण्याची आवश्यकता नाही. कुठलीही कधीही काही अडचण आली तर तुम्ही बिंदास फोन करू शकता. टेम्परामेंटवर आपल्याला इथं पॉझिटिव्ह टेम्परामेंट त्या ठिकाणी ठेवायचं आहे आणि आपल्याला आपण पास होणार आहोत अशा पद्धतीनंच त्या ठिकाणी समोर जायचंय. आता सिल्वर लाईनिंग काय बाबा, ह्या बाबतीमध्ये जी काही घटना घडली याच्यामुळं अर्थातच बऱ्याचशा हुशार स्कॉलर विद्यार्थ्यांचं नुकसान होत असतं 100%. बऱ्याच वेळेला कोणाला काहीतरी मध्येच आजारी पडला, दुर्दैवानं अशी काही घटना घडली किंवा कोणाचं काहीतरी झालं तर त्या ठिकाणी परीक्षेलाही मुकावं लागू शकतं. बऱ्याच वेळेला पुणे, मुंबई, दिल्ली सारख्या ठिकाणी तुम्ही डेंग्यू असेल, मलेरिया सारख्या साथी असतात. त्यामुळे पुढच्या काळामध्ये विनाकारण खूप जास्त आंबे खात बसू नका. कधीतरी साधारणतः परीक्षेच्या आधी डायरिया, डिसेंट्री सारख्या गोष्टी होतात आणि जरी तुमचं अभ्यासातलं नुकसान नाही झालं तरी सायकोलॉजिकली तो खूप मोठा एक सेटबॅक असतो आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला तब्येतीच्या काळजीसोबतच अभ्यासाचीही काळजी त्या ठिकाणी करायची आहे. नंबर 1 आपण एक केस सिनारिओ बघूयात. एक केसमध्ये आता समजा हा पेपर लीक जो होता, जे काही अफवा होती की बाबा 135 क्वेश्चन्स जे आहेत 180 पैकी ते सराव म्हणजे गेस पेपर ज्याला म्हणतो त्यामधून आलेले होते. फॉर एक्झाम्पल तुम्ही हा विचार करा, साधारणतः एक 10,000 जरी म्हटलं आपण, 10,000 विद्यार्थ्यांपर्यंत हा पेपर पोहोचला होता. त्यांना 180 पैकी 135 प्रश्न ऍज इट इज माहिती होते. त्यांचा स्ट्रगल उरलेला किती होता, फार कमी क्वेश्चनसाठी होता. मग यामध्ये जर ह्या 10,000 विद्यार्थ्यांना
ऑलरेडी 135 क्वेश्चन माहिती असतील तर तुम्ही त्या रेसमध्ये किती मागे होतात हा विचार करा. ॲज इट इज जर ही परीक्षा कंटिन्यू झाली असती आणि या परीक्षेमधूनच सिलेक्शन जर झाले असते तर ऑलरेडी हे 10,000 एक टेंटेटिव्ह आकडा मी तुम्हाला सांगतो, एक साधारणतः 10,000 विद्यार्थी तुमच्या पुढे राहिले असते. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे इथं तुमच्यासाठी अत्यंत चांगली गोष्ट ही आहे की तुम्ही अजूनही रेसमध्ये आहात. कदाचित असं झालं असतं तुम्हाला 1-2 मार्काने MBBS मिस करावं लागलं असतं, 1-2 मार्कानं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळालं नसतं, 1-2 मार्कानं तुमचं बीजेला पाहिजे, बीजे मिळालं नाही, KM मिळालं नाही, जे मिळालं नाही, कुठेतरी कोणाला GMC औरंगाबाद संभाजीनगर जे आहे ते मिळालेलं नाहीये, कुठेतरी तुम्हाला दुसऱ्या कॉलेजला ऍडमिशन घ्यावं लागलं, प्रायव्हेटला घ्यावं लागलं. अशा परिस्थितीमध्ये आपल्यासाठी हा निर्णय अत्यंत चांगला आहे, कारण ज्या विद्यार्थ्यांना अनड्यू ॲडव्हान्टेज मिळणार होता तो या ठिकाणी न्यूट्रलाइज झालेला आहे, नलिफाय झालेला आहे. त्यामुळे आपण घाबरून जाण्याचं कारण नाही, आपण विनाकारण पश्चाताप करण्याचं कारण नाही. दुसरी आता गोष्ट लक्षात घ्या की नवीन पेपर आहे, इथं जवळपास सगळ्यांना नवीन लेवलला त्या ठिकाणी प्लेइंग फील्ड असणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला परत एकदा सगळ्यांना सेम पेपर, सेम डिफिकल्टी, सगळ्यांना परत तेवढीच संधी त्या ठिकाणी मिळणार आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट इथं एक समजून घ्या, हा लीक मधला जो पेपर होता यांना जे नुकसान होणार होतं ते आपलं कधीही भरून निघालं नसतं. तुम्ही भरे 2 वर्ष खूप चांगला अभ्यास केलेला होता की तुम्हाला चांगले मार्क पडणार होते, मात्र कुणाला तरी त्या ठिकाणी 135 प्रश्नांचा ॲडव्हान्टेज असल्यामुळं ते साहजिकच तुमच्या पुढे जाणार होते. त्यामुळं त्याचा अजिबात विचार करू नका. आता पुढे येणाऱ्या दिवसामध्ये ज्यांनी प्रामाणिकपणे मागच्या 1-2 वर्ष अभ्यास केलेला आहे त्यांच्यासाठी हा 1-2 महिन्याचा, 1-1.5 महिन्याचा काळ मला असं वाटतं अजिबात डिफिकल्ट नाहीये. परत आपल्याला त्याच मोमेंटमनं, त्याच पेसनं आणि त्याच पद्धतीनं जर अभ्यास केला तर निश्चितपणे पुढे आपल्याला फायदा होणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्यांना पेपर चांगला गेलेला नव्हता त्यांसाठी तर मला असं वाटतं एक सुवर्ण संधी आहे. इट इज अ गॉड्स गिफ्ट आपण म्हणूया की तुम्हाला परत एकदा त्याच वर्षामध्ये रिपीट न करता आपल्याला MBBSचं स्वप्न गव्हर्नमेंट कॉलेजचं पूर्ण करण्याची देवानं दिलेली एक संधी मानून आपण त्या ठिकाणी तयारीचा श्रीगणेशा त्या ठिकाणी केला पाहिजे. ही गोष्ट लक्षात घ्या. आता इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात, ज्या चुका तुमच्या या पेपरमध्ये झाल्या त्या पहिले नोट डाऊन करून घ्या. पुढे आपण काय केलं पाहिजे, नेक्स्ट स्टेप. सपोर्ट बद्दल तर तुम्हाला मी हे सांगतोच की आपली टीम MPSC एक्झाम मंत्र असेल किंवा मी स्वतः असेल तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल असणारच आहे, त्याची काळजी करू नका. ह्या दिलेल्या नंबरवर फोन करा. आता पुढे सगळ्यात महत्वाची मी जी गोष्ट सांगतोय ती लक्षात घ्या की आपल्याला कशा पद्धतीनं पुढे तयारी करायची. सगळ्यात पहिले तर एक काम करा, नंबर 1 ला जर आहे अनालिसिस. ही जी आपली नीटची एक्झाम झालेली आहे, नीट 2026 किती 3 मे, या पेपरचं प्रॉपर अनालिसिस करा आणि इथं ज्या चुका झाल्या त्या चुका लिहून काढा. तुमच्या झालेल्या चुका नंबर 2 मध्ये त्यावर काम करा. आणि नंबर 3 मध्ये सगळ्यात महत्वाचं, पुढील नियोजन चांगलं करा. सध्या मला असं वाटतं एवढंच त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगेल की झालेल्या पेपरवर व्यवस्थित शांततेनं बसून 4-5 गोष्टी पेपरवर लिहून काढा. ब्लँक पेज घ्या, एक पेन घ्या आणि सरळ डोक्यात जे येतं ते लिहून काढा, कारण तो तुमचा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आहे. त्याच्या एवढा चांगला फीडबॅक तुम्हाला आयुष्यात कधीही कुठेही मिळणार नाही. पेपर देताना, पेपर झाल्यानंतर जे तुमच्या मनामध्ये विचार आले, अरे मी हे रिवाइज चांगलं करायला पाहिजे होतं, हे जमलं नाही, मला फिजिक्सचे न्यूमेरिकल अजून चांगले करायला पाहिजे होते, केमिस्ट्रीमध्ये मला पिरियोडिक टेबल अजून चांगल्या पद्धतीने करता आला असता, एक सोपा प्रश्न माझा त्या ठिकाणी चुकला, पेपर सोडवताना माझी घाई झालेली आहे, त्याच्यावर मला काम केलं पाहिजे, ऑप्शन मी नीट वाचू शकलेलो नाही, मला तिथं काम करावं लागेल. अशा छोट्या छोट्या गोष्टींना लिहून काढा आणि पुढच्या काळामध्ये त्या एका छोट्या छोट्या गोष्टीवर जर काम केलं, हा एक प्रश्न जो आहे तो तुम्हाला भरपूर मोठी लीड त्या ठिकाणी घेऊन देऊ शकतो. आणि निश्चितपणे पुढची गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगेल, तुम्हाला जर असं वाटत असेल की मी स्वतः किंवा आपल्या टीम एक्झाम मंत्रानं तुमच्यासाठी काही व्हिडिओज घेऊन यावेत, तुम्हाला इथून पुढे मार्गदर्शन करावं, तर नक्की कमेंट करून कळवा. त्या तुमच्या कमेंट ज्या आहेत पुढच्या व्हिडिओसाठी त्या ठिकाणी एनर्जी असणार आहे, तो एक पुश असणार आहे. त्यामुळे निश्चितपणे तुम्हाला काय वाटतं या बाबतीमध्ये कमेंट करून कळवा. तुम्हाला मी एकच गोष्ट सांगेल, जर तुम्ही ह्या पुढच्या काही दिवसांमध्ये चांगलं नियोजन केलं तर संधी सगळ्यांसाठी उपलब्ध होऊ शकते. ज्या विद्यार्थ्यांचा चांगला अभ्यास नाहीये त्यांसाठी पण एक चान्स त्या ठिकाणी मिळत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी चांगला अभ्यास केलाय त्यांना पण त्या ठिकाणी चान्स मिळणार आहे. मात्र जे पेपर लीकवाले कार्यकर्ते होते ते सगळे बाहेर पडणार आहेत, ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात घ्या. परत एकदा मी तुम्हाला तेच म्हणेन, चला चालत राहूया, एक पाऊल यशाच्या दिशेने टाकत राहूया. लेट्स मेक नीट प्रिपरेशन सिंपल विथ मेड सिंपल. थँक यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स. जय हिंद, जय महाराष्ट्र.